हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाच्या जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण बनवतो एकदम भन्नाट, चविष्ट आणि चवदार अशी रेसिपी, ते म्हणजेच बटर चिकन. तेही अगदी सोप्या पद्धतीने, कुणालाही सहज बनवता येईल, एकदम अशी पद्धत आहे. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरा घालते आहे अर्धा चमचा. त्यानंतर यामध्ये घालते तमालपत्रे म्हणजे तेजपत्ता, त्यानंतर खडे मसाले आणि सगळ्याला व्यवस्थित काय करायचं आहे, मस्त भाजून द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालूयात लसूण. तर मी काही लसणाच्या पाकळ्या इथे वापरलेल्या आहेत. त्यानंतर यामध्ये घालूयात आलं. तर आलं इथे मी बघा वापरलेलं आहे. आता सगळ्याला मस्त भाजून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही बटर चिकन बनवता तर या पद्धतीने एकदा बनवून बघा, एकदमच चविष्ट असं बनतं. आता इथे मी 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजमध्ये. त्यांना अशा स्लाइसमध्ये कट करून घेतलेलं आहे. आता ते यामध्ये घालून मस्त परतून घ्यायचं आहे. तर कांदा आपल्याला जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत याला परतायचा आहे. तर बघा, कांदा मस्त लाल झालेला आहे. आता या स्टेजवर यामध्ये मी घालते टोमॅटो. तर इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजमध्ये आणि त्यांना असं रफली चॉप करून घेतलेलं आहे. आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला असं परतून घ्यायचा आहे आणि थोडासा नरम करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपला टोमॅटो मस्त नरम झालेला आहे. या स्टेजवर आपण यामध्ये घालतोय चिकन. तर चिकन अर्धा किलो इथे मी घेतलेलं आहे. चिकन व्यवस्थित स्वच्छ धुवून यामध्ये घालून घेतलं आहे आणि मस्त याला परतून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि आपल्याला काय करायचं ना, यामध्ये मस्तपैकी परतून असं शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे याला काय करायचं आहे, 2 मिनिटं आपल्याला काय करायचं आहे, आलटून-पालटून असं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि ही रेसिपी एवढी सोपी आहे, सहज कोणीही करू शकतं. तर बॅचलरसुद्धा बनवू शकतात, एवढी ही सोपी रेसिपी आहे. तर बघा, आता यावरती झाकण ठेवूयात आणि 10 मिनिटं याला शिजू देऊयात मीडियम फ्लेमवरती. 10 मिनिटं झालेली आहे. ते बघा, चिकन मस्त आपलं शिजलेलं आहे आणि बाकीचे मसालेसुद्धा एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत बघा. तर आता काय करूयात, आपण चिकन जे आहे ते वेगळं करूया. तर चिकनचे पीस मी असे चिमट्याच्या साहाय्याने काढून घेते आहे. हे बघा, अशा प्रकारे. तर यामधलं सगळं चिकन आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आपलं चिकन एकदम 90% शिजलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची आता गरज नाही आहे. तर चिकन मी वेगळं करून घेतलेलं आहे बघा. आणि हा उरलेला सगळा मसाला आपल्याला काय करायचा, थंड करून घ्यायचा आहे. तर मी एका प्लेटमध्ये याला काढून घेते आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि काय करायचं, याला सगळ्याला मस्त थंड करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण हे मस्त वाटून घेऊयात. तर बघा, मसाला पूर्णपणे थंड करायचा आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही वाटण बनवून बटर चिकन बनवणार तर एकदम टेस्टी लागेल. तर मसाला एकदम थंड झालेला आहे. आता याला मी वाटून घेते आहे. तर एक मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये मी सगळं काढून घेते आहे. आणि जर तुम्हाला गरज वाटलीच तर थोडंसं यामध्ये पाणी घाला आणि आता नाही घातलं तरी चालेल. तर थोडंसं आपल्याला काय करायचं, याला मस्त बारीक असं वाटून घ्यायचं आहे, एकदम पेस्ट करायची आहे. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही यामध्ये काजू घालू शकता, त्याने सुद्धा याची चव आणखी वाढेल. त्याला मस्त मी बारीक असं वाटून घेते आहे. म्हणजे काय होईल की आपलं एकदम परफेक्टली वाटण तयार होऊन जाईल. तर बघा, आता वाटण तयार झालेलं आहे. हे बघा, एकदम मस्त बारीक मी वाटून घेतलेलं आहे. आता आपण याला फोडणी देऊया चिकनला. तर त्यासाठी मी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आता 2 चमचे तेल घालते आहे. तर यामध्ये आपण 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता यामध्ये घालूयात पुन्हा जे आपण वाटून ठेवलेली पेस्ट होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे सगळी. आणि बघा, याला जास्त एकदम पाणी घालून नाही वाटायचं आहे, नाहीतर मग याची पूर्ण अंगावरती शिटे उडतील. तर जास्त गरज नाही आहे पाण्याची. 2 चमचे तुम्ही पाणी घालून वाटू शकता आणि याला मस्त असं परतवून घ्यायचं आहे. तर हे बघा, मसाले असे मस्त परतून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये आपण ऑलरेडी कांदा टोमॅटो सगळं घातलेलं आहे, त्यामुळे वरनं आणि घालायची गरज नाही आहे. फक्त मसाले व्यवस्थित परतले गेले पाहिजेत, जेणेकरून याची चव मस्त येईल. एक 2 ते 3 मिनटं आपल्याला मसाले परतायला लागतात. तर याला मीडियम फ्लेमवरती आपण काय करायचं, असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये जे आपण एक्स्ट्रा पाणी घातलं होतं वाटणामध्ये ते पूर्ण सुकून जाईल आणि आपलं एकदम मस्त असा मसाला
तयार होईल. तर बघा आता परफेक्टली असं हे भाजून झालेलं आहे, परतून घेतलेलं आहे. यामध्ये मी घातला आहे चिकन मसाला 1 ते 1.5 चमचा, त्यानंतर धने पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट मी इथे घालते आहे. आणि सगळं पुन्हा परतून घ्यायचं आहे. जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर मसाला कमी प्रमाणात वापरला तरीही चालेल. तर अशा प्रकारे बघा मस्त मसाले परतून घ्यायचे आहेत. तर याला मीडियम फ्लेमवरतीच करायचं आहे. आता यामध्ये मी घालते 1 ते 1.5 चमचा आलं लसूणची पेस्ट. तर आपण सुरुवातीला आलं आणि लसूण वाटून घेतलेलं आहे, पण थोडीशी पेस्टसुद्धा यामध्ये घालायची आहे, त्यामुळे अजून चव याची मस्त होते. आता यामध्ये आपण जे चिकन शिजवून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घेऊयात. तर हे बघा चिकन मी यामध्ये घालून घेतलं आहे आणि चिकनलासुद्धा मस्त मसाल्यांमध्ये कोट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एकदम मस्त असे चिकन बघा दिसायला किती सुंदर दिसतंय आणि एकदम मस्त तर मसालेदार असं हे चिकन तयार होतं आणि याची चव मात्र अगदी भन्नाट लागते. तर बघा असं परतून घ्यायचं आहे आणि आता आपलं चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे, त्यामुळे जास्त शिजायची गरज नाही आहे. त्यामुळे आपण आता यामध्ये थोडंसं पाणी घालतो आहे, तर पाणी कमी घालायचं आहे जेवढी आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे, कारण चिकन आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही आहे. मी थोडं यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता याला मिक्स करून घेते पुन्हा. हे बघा अशा प्रकारे आणि फक्त आपल्याला काय करायचं याच्यावरती झाकण ठेवून याला फक्त उकळी काढून घ्यायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज नाही आहे. आता यामध्ये मी घालते चवीपुरतं मीठ. तर जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही मीठ इथे घाला आणि याला पुन्हा मिक्स करून घ्या. हे बघा अशा प्रकारे आणि यामध्ये काहीच एकदम अवघड नाही आहे, एकदम सोपी पद्धत आहे, कोणी सहज बनवू शकतं. तर बघा आता आपण बटर चिकन बनवत आहोत, त्यामुळे इथे बटर घालायचं आहे. तर बटर इथे मी 2 ते 3 चमचे घातलेलं आहे. आता याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून एक आपल्याला फक्त उकळी काढून घ्यायची आहे. 1 ते 2 मिनटं बस, त्या व्यतिरिक्त शिजवायची गरज नाही आहे. 2 मिनटं झालेली आहेत आणि बघा एकदम यम्मी मसालेदार चवदार असं बटर चिकन आपलं एकदम परफेक्टली तयार झालेलं आहे. यावरती आपण घालूया थोडीशी बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर. बस तुम्ही याला चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर, नानबरोबर कशाही बरोबर सर्व्ह करू शकता. तर याला मी प्लेटमध्ये काढून घेते आहे बघा आणि दिसायला किती मस्त दिसते, तेवढंच चवीलासुद्धा मस्त लागतं. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. वरती मी थोडीशी कोथिंबीर घालते आहे आणि आपलं एकदम परफेक्ट चवदार भन्नाट आणि एकदम रसदार असं बटर चिकन तयार झालेलं आहे. दिसायला जेवढं उत्तम दिसतंय चवीला तेवढंच मस्त आहे. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तोपर्यंत